नमस्कार. आपण आता सध्या निघालो आहोत सातारा जिल्ह्यातील पाली येथे श्री खंडोबा यात्रेसाठी. हाय, मी आता सध्या आहे सातारा बस स्थानकामध्ये. बस स्थानकाच्या बाजूलाच पाली यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. सध्या आपण येऊन पोहोचलो पाली बस स्थानकामध्ये. बस क्रमांक 84. बस स्थानकाच्या समोरच श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसून येते. आज पौष पौर्णिमेनिमित्त श्री खंडोबा व म्हाळसाई यांचा विवाह सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्तजण पाली येथे हजर झाले आहेत. मी आता सध्या आलो आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला श्री खंडोबाच्या मुख्य शिखराचे दर्शन होते. मेन प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर भेटले. जय मल्हार, सदा आनंदाचा. आपण पाली येथील मार्तंड देवस्थान खंडोबा यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शुक्रवारी दर्शनासाठी पोहोचलो. या वर्षीही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातून भाविक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी पालनगरीत दाखल झाले होते. पाल या गावचे मूळ नाव राजापूर असे होते. श्री खंडोबाची निष्ठावंत सेविका म्हणजेच पालाई गवळण हिच्या नावावरून पाल असे नाव पडले आहे. खंडोबांचे हे मंदिर पूर्वेस तटबंदी व फरसबंदी प्रकारात बांधलेले आहे. दक्षिण दरवाजा अधिक मोठा असून त्याचा वापर जास्त स्वरूपात केला जातो. पूर्व दरवाजाने आत येताच दोन्ही बाजूस दीपमाळ आहेत व दरवाजासमोर नंदीचा मंडप आहे. दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्त पाली येथे हजर राहतात. खंडोबा व म्हाळसाईचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत पालखी सोहळा पाहण्यासाठी. पालखी सोहळ्याच्या वेळी एळकोट एळकोट जय मल्हार, सदानंदाचा एळकोट भंडाऱ्याची उधळण करत सारा परिसर अगदी फुलून जातो.